मित्रांनो, मल्हारी भाऊराव भोसले यांनी ग्रामीण जीवनावर उत्तम कथा व कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. सम्रांगण, उघड्या जगात व एका आईची लेकरे यांच्या कादंबऱ्या. जीवाचा सखा या मराठी चित्रपटाची कथा भोसले यांची आहे. हा पाठ यांचा अहिलवलेणी या पुस्तकातून घेतलेला आहे. मित्रांनो, पाठाचं नाव आहे दौलत. मल्हारी भोसले यांनी आपल्या कथातून ग्रामीण जीवनाचे बारकावे खूप सोप्या पद्धतीने टिपलेले आहेत. दौलत या कथात माणुसकी, मानवता ही खरी दौलत आहे हे त्यांनी प्रभावीपणे सांगितलेले आहे. वेळ न दवडता आपण आपल्या मुख्य कथेला सुरुवात करूया. कथेचे नाव सांगायचं म्हटलं तर कथेचं नाव आहे दौलत. नाही, हा शब्द दौलतने मोठ्या निर्धाराने उच्चारला. तो शब्द ऐकून तात्या देशमुखांनी झटक्याने मान फिरवले आणि ते रागाने सारखत आहे. ते तसे गेल्यावर मात्र दौलतच्या मनाला प्रश्न पडला, आपण केले हे बरोबर की चूक? तात्या देशमुख गावातले वजनदार देशमुख होतेच, शिवाय दौलतचे उपकार करतेही होते. त्या दिवशी घरात नदीचे पाणी शिरल्यावर मोठ्या मेहरबानीने तात्यांनी त्याला आपल्या जुन्या वाड्यात राहायला जागा दिली होती. गेले 15 दिवस तो तिथेच राहत होता. घरातील ओलं पूर्ण सुकेपर्यंत, म्हणजे आणखी महिनाभर तरी त्याला त्यांच्या वाड्यात राहणे भाग होते. अशा परिस्थितीत ते आपल्याकडे येतात. मुलांना स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी गाडी जुंपायला विनवतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो. हे बरोबर की चूक? एक प्रकारे ती बरोबर होते. आज पोळ्याचा दिवस, बैलांचा वर्षातला सणांचा दिवस. एक प्रकारे ते बरोबर होते, कारण की आज पोळ्याचा दिवस होता. बैलांचा वर्षातला सणाचा तो दिवस असतो. या दिवसाचे महत्त्व शेतकऱ्याशिवाय इतरांना कधीच कळायचे नाही. 12 महिने 13 काळ मातीत खपून मोती टिकवणाऱ्या बैलाची या दिवशी शेतकरी पूजा करतो. त्याला गोडधोड खायला देतो, त्याला गोडधोड खायला घालतो, रंगवतो, झूल घालतो आणि हौसेने त्याची मिरवणुकी काढतो. वर्षभर खपून जगाला जगवणाऱ्या बैलाला फक्त आजचा एक दिवस विसावा मिळत असतो. आणि अशा दिवशी तात्या येऊन म्हणत होते, माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलीला जायचं आहे, तेवढं ते गाडीत माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलीला जायचं आहे, तेवढं त्यांना गाडीतून स्टेशनपर्यंत पोचव. कसे शक्य होते ते? जातिवंत शेतकरी पोळ्याच्या सण दिवशी बैलाला कधीही जुंपणार नाही. अर्थात आपण नाही म्हटले हे बरोबरच केले असे दौलतला वाटले. पण तात्या गावातला श्रीमंत प्रतिष्ठित माणूस, आपण त्याच्या घरात राहून मिंद झालेलो. अशा स्थितीमध्ये आपण नाही म्हणणे म्हणजे त्यांना केवढा अपमान झाला. त्या अपमानामुळेच ते रागाने निघून गेले. त्यांना जो राग आला तो जसा त्यांच्या अपमानाचा, त्याप्रमाणे आपण त्यांना नाही म्हणल्याने आणि दिसलेल्या उत्तमपणाचाही ते आपणाला आज उत्तम उर्मट असे म्हणत गेले असते. पण आज आपण काही जाणून बुजून उत्तमपणा केला नाही, उर्मटपणा तर नाहीच नाही केला. आपण आपला धर्म पाडला होता. माझ्या वागण्याने त्यांना राग आला तर त्याला मी तरी काय करणार? खरे म्हणजे तात्यांनी असे रागवायला नको होते. पण ही श्रीमंत माणसे, चार पैशांच्या किंवा प्रतिष्ठितपणाच्या जोरावर सगळ्या जगावर सत्ता गाजवू पाहणारी ही माणसे ही अशीच असायची. आणि त्यांना कोण घेतं? या विचाराने दौलतचे मन शांत झाले आणि तो हौसेने बैलाला जुली घालून सजवायच्या कामाला लागला. त्याने चमकता रंगाने बैलाची शिंगे रंगवली, त्यावर सोनेरी बेगडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या, त्यांच्या कपडावर आरशाची बाशिंगी बांधली, गड्यात फुलांच्या माळा घातल्या आणि अशा तऱ्हेने सुशोभित केलेल्या आपल्या बैलांकडे तो कौतुकाने पाहत राहिला. त्या कौतुकाने मन भरून आल्यामुळे त्याच्या मनाच्या यातना बुजून गेल्या. तात्या आपल्यावर रागावून गेले याची तर त्याला पुसट आठवणही राहिली नाही. आपल्या सजवलेल्या बैलांकडे पाहताना त्याने मन सुखाने पुरेपूर भरून घेतले. त्याचवेळी त्याला कोणीतरी येऊन बातमी सांगितली की बडीचा वांडला बैलानं मारलंय, मोठी जखम झाली. ते ऐकता त्याचे मन अस्वस्थ झाले. बैलांच्या मिरवणुकीची वेळ होत आली होती. होताच्या वाड्यापुढे वाजणारे सुरेल सनई त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले. बैलांना घेऊन जायची त्यांची सगळी तयारी झाली होती.
पण त्याचे त्याकडे लक्ष लागेना. सनईचा आवाज त्यांच्या कानात शिरेना. आपले सजवलेले बैलही त्याला स्पष्ट दिसेना. त्याला एकच देखावा दिसत होता, एकच आवाज ऐकू येत होता, जखमेने रक्तबंबाळ झालेला बडीचा वाण आणि त्याच्या मुखातून निघणारा वेदनामय व्याकुळ उद्गार. बडी त्यांचा सगळा सोयरा नव्हता, भाऊबंद नव्हता, इष्टमित्र नव्हता. तो गावातला एक त्यांच्यासारखा सामान्य शेतकरी होता. पण मानवी मन ही फक्त नात्याच्या किंवा मायाच्या माणसासाठीच व्याकुळ होत. होत नाही, तर कुठल्याही मानवी दुःखाने ते घायाळ होते, बैचेन होते, बधीर होते. बडीला पाहण्यासाठी दौलतचे मन अधीर झाले. त्याने शृंगारलेले बैल तिथेच सोडले, सजवलेले बैल तिथेच सोडले. मिरवणुकीला उशीर झाला तरी हरकत नाही असे त्याला वाटले. तो निघाला बडीला बघायला लोकांची गर्दी झाली होती, पण ती नुसती बघ्यांची गर्दी होती असे दौलतला वाटले. प्रत्येकजण हळहळ करत होता. दवाखान्यात न्यायला पाहिजे, डॉक्टर बोलवायला पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते, पण ते करायला एकही धजत नव्हता. त्या गर्दीला बाजूला सारून दौलत बडीजवळ गेला. बडीच्या मांडीत सिंग खूपच घुसले होते. रक्तस्राव भलताच झाला होता. फेट्याने त्याची मांडी आवडली होती, तरी अजूनही रक्त ठिपकत होतेच. भल्या रक्तस्रावाने बडीला मूर्छा आली होती. त्याची म्हातारी आरडाओरडत होती आणि त्याचा भाऊ त्याला धरून बसला होता. अशा तऱ्हेने वेळ घालवणे म्हणजे बडीला मृत्यूच्या दाढेत लोटण्यासारखेच होते. ते ध्यानात येताच दौलत बडीच्या भावाला म्हणाला, असं बसून कसं भागणार? आत्ता डॉक्टर आला पाहिजे, नाहीतर याला मिरजेला न्यायला पाहिजे. मिरजेला न्यावा म्हणतोय, पण अजून गाडी जंपून आली नाही. कोण गेलंय काय गाडी आणायला? गेलेत दोघे जण, पण ते तिकडेच. अरे यार, एका दिरंगाईचं काम. 4 गाडी आत येईल, गाडी जंपून चालायलाच हवं. आता लगेच स्टेशनकडे थांब, मीच येतो, माझी गाडी घेऊन 2 मिनिटात असे बोलून उतावीळपणे दौलत घराकडे पळत होता. पोळा, मिरवणूक, बैलाचा शृंगार सगळे विसर. लवकरात लवकर बडीला स्टेशनवर कसे पोचवावे ही एकच गोष्ट त्याच्या मनात थैमान घालू लागली. बैलांच्या झुली काढण्यास सुद्धा वेळ दवडणे त्याला बरे वाटले नाही. झुलीसह तसेच बैल त्याने गाडीला जोडले. गाडी बडीच्या दारात नेली. गाडीत एक तडव अंथरला आणि 3-4 बडीला अलगद विसरून गाडीत घातले. गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली. स्टेशनपर्यंतचे अंतर भराभर कमी होत चालले, पण स्टेशन येईपर्यंत गाडी चुकेल की काय ही एकच काळजी दौलतच्या जीवाला लागली होती. अखेर जेव्हा स्टेशन आले आणि गाडीला अवकाश आहे असे कळले, तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. मग सावकाश बैलगाडीतून उतरून स्टेशनात नेले. त्याच्याबरोबर मिरजेत जाण्यासाठी 2-3 योजना झाली. तेवढ्यात स्टेशनात गाडीही आली. बडीला व्यवस्थित चढून बसवला गेला. गाडी निघून गेली. नंतर दौलत स्टेशन बाहेर पडून आपल्या गाडीजवळ आला. त्याने निवांतपणे पानाची चंची सोडली. आता पान खाऊन तो परत जायला निघणार होता. त्याने सुपारी कातरून तोंडात टाकली. तोच तात्या आपल्या गावाकडे पायी चालू लागलेले त्याला दिसले. त्याबरोबर त्याला आठवले, तात्या मुलांना पोचायला आलेले दिसतात. कसे बरे आले असतील? मुलांना घेऊन चालतच आले असतात, त्याशिवाय काय मार्ग होता? अरे, येताना आपल्या धांदलीत ते सुचलेच नाही. सहजासहजी त्यांच्या मुलांना आपल्या गाडीतून आणता आले असतील. त्यांचा राग घालवता आला असता. चुकलेच सगळे. असो, आता तरी त्यांना बोलावे म्हणून तो चंची सावरत उठला. 2 पावले त्यांच्याकडे गेला. त्याने हाक मारली, तात्या, अहो तात्या. तात्याने वळून त्याच्याकडे पाहिले. निखाऱ्यासारख्या लाल डोळ्याने ती नजर बघताच दौलत बावरला. तात्यांनी विचारले, काय केव्हा आलासा? कशाला हवी तुला ती चौकशी? अन हो रे, आज बैलाचा सण आहे ना, गाडी झोंबांची नव्हती ना. पण बडीला भारीच जखम झाली होती, त्याला मिरजेला नेणं जरुरीचे होतं असं दौलत म्हणाला. सण कवा बी करता येईल, पण बडीचे प्राण गेले असते तर? तात्या चमकले व झरझर निघून गेले. मित्रांनो, तुम्हाला हा माणुसकीची शिकवण देणारा पाठ कसा वाटला? चला तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद.